येथील मुलाबाळांसाठी म्हणजे प्रथमतः त्यांचं प्राथमिक शिक्षण हे योग्य पद्धतीने झालं पाहिजे, कारण हा मूळ पाया आहे. कारण मुलं पुढे शिकत जातात, पण व्यवस्थित जर त्यांना वळण नाही लागलं तर खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यांना वाचन लेखनापासून संस्कारापासून जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, इथं संस्कार वर्ग, ग्रंथालय, त्यानंतर त्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्या पाहिजे, योग्य अभ्यासिका. कारण मी पाहिलं, मी या प्रभागामध्ये फिरले तर असं लक्षात आलं इथं अभ्यासिका नाही, ग्रंथालय नाही, घरं पाहिली तर छोटी छोटी आहे, इथं बसण्यासाठी जागा नाही. मुलं शाळेला जातात पण जागा नसल्यामुळे त्यांना खूप अडचणी येतात. मग असं काहीतरी करायचं की जेणेकरून मुलांना 2 तास तरी तिथे अभ्यास करता आला पाहिजे. घरामध्ये वेळ आपले पालक समजा पाहिलं मी की इथं व्यसनाधीन पण लोक आहे, त्याच्यामुळं बाहेर बसणारे घरामध्ये या मुलांचा थोडासा मग प्रवाह दिशाभूल होतो आणि त्यामुळे शिक्षणामध्ये त्यांना आवड निर्माण होत नाही. मग ही आवड कशी निर्माण करायची यासाठी मी इथे संस्कार वर्ग, त्याच्यानंतर इथे थोडासा अभ्यासिका या चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करून देईल. नवीन टेक्नॉलॉजीच्या ई लर्निंगच्या तत्वावर इथं डिजिटल शाळा जी आहे त्या पद्धतीने ह्यांना क्लासेस उपलब्ध करून देईन. स्थानिक पाहिले इथे तर आत्ताची यंग जनरेशन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जास्त प्रभावित आहे किंवा आकर्षित आहे, त्यांच्याबद्दल काय तुमची योजना असेल? सर, गुन्हेगार हा जन्मतः पोटातून जन्म घेत नाही, गुन्हा हा नंतर घडतो. कारण जन्मलेलं बाळ हे निष्पाप असतं, गुन्हा ही त्याला परिस्थिती बनवते, गुन्हा करण्यासाठी भाग पडते. हा गुन्हा होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी प्रथमतः रोजगार उपलब्ध करून द्या, त्यांच्या हाताला काम द्या. हाताला काम दिलं ते म्हणजे नुसतं बसून राहणार नाही, त्या हाताला काम मिळालं त्यांना तर त्यांना पैशाची कष्टाची किंमत कळत जाईल. मग यासाठी जे शिकले नाही त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा, अशिक्षित आहे त्यांच्या योग्यतेनुसार पात्रतेनुसार त्यांना व्यवसायाच्या संधी दिल्या पाहिजे. आणि या संधी आपल्याला महानगरपालिकेमध्ये मिळतील की त्यांच्यासाठी विविध योजना असतात, रोजगाराच्या संधी असतात, त्या उपलब्ध करून देता येईल. स्थानिकांना आता विषय असा आहे की शाळांच्या फीज भरमसाठ आहेत. हे आपले कामगार वर्ग आहे, त्यांना फी भरायची एवढी परिस्थिती नाहीये. त्यांच्यासाठी काय असेल किंवा तुमच्या स्थानिक शाळांबद्दल काय सांगाल? तुम्ही मराठी शाळा बंद पडतायत त्याबद्दल काय सांगाल? मराठी शाळांचा दर्जा जो उत्तम केला सर, तर मराठी शाळेसारखी शाळा नाही. कारण आम्ही सुरुवातीला ही मराठी शाळेतूनच घडलेलो आहोत. जे आपले मुख्यमंत्री घडलेले आहे, नेते घडलेले आहे, पूर्वी मराठी शाळाच होता. आता फक्त काय झालेलं आहे, स्पर्धेच्या युगामध्ये हिचा मुलगा इंग्लिश शाळेत आहे, त्याचा मुलगा इंग्लिश शाळेत आहे म्हणून एक फॅड आलेलं आहे. आणि त्या फॅडमुळे मुलं काय होतात, ते पालकच, मुलं नाही पालकच त्या मागे धावत आहे.